ज्या घरामध्ये खूप आजारपण असतं, ज्या घरामध्ये किती कमवलं तरी बरकतच राहत नाही, धनधान्य नष्ट होतं, ज्या घरामध्ये सासू सुनाचं जमत नाही, ज्या ठिकाणी नवरा बायकोचं जमत नाही, अशा घरामध्ये 11 लवंगा घ्यायच्या. काय घ्यायच्या? 11 लवंगा घ्यायच्या, 2-3 कापुराच्या वड्या घ्यायच्या. हा संध्याकाळी उपाय करायचा लगातार 11 दिवस. वाटीमध्ये कापूर घ्यायचा, त्यामध्ये त्या वड्या टाकायचा, तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं. नसन माहिती तर ओम काली ओम काली ओम काली ओम काली ह्या मंत्राचा जप करायचा आणि त्याला प्रज्वलित करायचं आणि साऱ्या देवघरामधून आरती करायची आणि प्रत्येक घरामध्ये खोलीमध्ये ती आरती घेऊन फिरायचं आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायचं आणि देवाला प्रार्थना करायची, हे जगदंबे, माझ्या घरामध्ये क्लेश असेल, कुठल्या प्रकारचं द्वेष असेल, तो नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या घराची शांतता होऊ दे. महाकालीचा जप करायचा. ओम काली ओम काली ओम काली ओम काली. जगदंबा महाकालीची शक्ती एवढी तीव्र आहे, पहा, अनुभव घेऊन पहा. लगातार 11 दिवस केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये नवचैतन्य प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की, आंबे माता की.